पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। मंगळवारी राज्यात सर्वत्र नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानानंतर दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार होता। मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे। 2 तारखेला पार पडलेल्या मतदानाचा निकाल एकत्रितपणे 21 तारखेला लावावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर सत्ताधारी आणि विरोधक देखील आक्रमक झाले आहेत। मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुकीचा निकाल लावावा अशी मागणी बहुतांश राजकीय पक्षांकडून केली जात आहे। मात्र तुर्तास 21 डिसेंबरलाच हा निकाल लागणार हे निश्चित झालं आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबर पूर्वी लागू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले की उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याविरोधात सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल। त्यामुळे 21 डिसेंबरच्या आधीच हा निकाल लागू शकतो। पण सध्या निकालाची तारीख 21 डिसेंबर ठरली आहे। त्यामुळे मला वाटतं की आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाऊन यावं। पुढच्या 2 दिवसात मतदारांचे आभार मानून पर्यटनाला जाऊया असं मुश्रीफ म्हणाले। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार असल्याने फ्री अँड फेअर इलेक्शन बाधित होईल असा आरोप करण्यात येत होता। त्यामुळे निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्याची माहिती आहे। त्याचबरोबर कोणताही ॲक्टिव्ह पोल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ध्या तासाने दाखवण्यात येतो, पण कोर्टाने यावर देखील स्थगिती आणली आहे। ॲक्टिव्ह पोल देखील 20 तारखेला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने दाखवावे असे कोर्टाने म्हटले आहे। याशिवाय राज्यात आता 20 तारखेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता चालू राहणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।